नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आलो आहोत आंब्याच्या इथं सर्व झोपलेत बघू शकते बघा। आणि अर्चनाने आपल्याला बेड बघा काय दाखवला नाही बघा। खारुताई ही बघू शकता, किती गोंडस असं आहे बघू शकता। दोन आहेत। तरी काय खात वगैरे नाही, तर हे दूधच पितात मित्रांनो। घाबरली अंगावरनं फिरते पूर्ण। आणि अजून एक आहे, त्यासाठी पिंजरा बनवलेला आहे हे बघा। मस्त पिल्ले, छान लहान आहेत ना, तर यांना सोडू शकत पण नाही। मोठे झाल्यानंतर सोडून देतील ते, पण आता लहान जर यांना सोडले ना तर पक्षी वगैरे घेऊन जातील यांना। हे बघा किती ॲक्टिव्ह आहे। आपल्याकडे खारांडी बोलतात, काही ठिकाणी खारकोंडे बोलतात, आणि दुसरे कसं त्यांचं नाव आहे ते चिवटाई। झाडांवरनं वगैरे असतं, आंब्यांच्या झाडांवर बोला किंवा फणसाच्या प्रत्येक झाडावर तुम्हाला भेटणार आहे। आणि सावली पण बघू शकता, आंब्याची ती किती सावली आहे। तर त्यांचं तुम्हाला हे दाखवतो, घर वगैरे कसं बनवलं त्यांना ठेवण्यासाठी। त्यांचं घरटच पूर्ण घेऊन आलं आहे, ते तुम्हाला मी दाखवतो बघा। तर हे बघू शकता बघा मित्रांनो, खारुताई। आणि ती ना ह्याला ना अशी ह्याच्यामध्ये भेटलेली होती, तर अंघोळीसाठी गेला ना तर तिथे भेटली होती त्याला। तर कुत्रे वगैरे पकडत होते, कुत्रे आहेत ना सोबत, तर कुत्रे हे करत होते, तर त्यांनी घरात घेऊन आलं, कारण लहान पिल्ले आहेत। तर ह्यांच्यासोबत जर त्यांची आई असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही, तर ती नसेल तो पक्षी बोला किंवा घार वगैरे बघा ते ह्यांना घेऊन जाणार। तर त्यांना घरात आणलं, आणि जरा अजून 8-1 दिवस जरा मोठी जरा खायला वगैरे लागली ना, कारण बाहेरचं वगैरे काहीच खात नाही दुधाशिवाय, मग यांना सोडून देणार। तर त्यासाठी हे बघा, त्यांच्यासाठी त्यांनी घरटं बनवलं आहे खास, जेणेकरून कोण नेऊ नये म्हणून। हे बघा इथे पिंजरा बनवला आहे, त्याच्यामध्ये अजून एक आहे ते तुम्हाला दाखवतो। हे बघा खूप छान अशी अंगावर बघा कसं खेळतंय। खारुताई, तर तुम्ही हिला काय बोलता तुमच्याकडे, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो। हे बघा मस्त खेळते अंगावरती। हे बघा ती इथे शिरते मस्त, तिला बरं वाटते। मुंगसासारखंच वाटते, शेम मुंगसासारखीच दिसते। पूर्ण अंगावरनं फिरत होती। अजून एक ह्याच्यामध्ये आहे, ती दाखवतो तुम्हाला। बसले ये बाहेर आहे। तरी बघा दोन आहेत, दोन पिल्ले भेटलेली, तर त्याने हे घर बनवलेलं आहे राहण्यासाठी। तर मोठी झाली का त्यांना मग आपण सोडून देणार। अजून लहान आहेत ना, तर ह्यांच्यासोबत कोण नसेल ना तर यांना पक्षी वगैरे उचलून घेऊन जाणार। तर आपल्याला तसं नाही पाहिजे। त्यांना अजून खायचं वगैरे पण माहीत नाही, ते दूध पितात, आणि आपण त्यांना आता इथे त्यांना गायचं दूध वगैरे पाजतो। हा हे बघा दोन आहेत। त्यांची काळजी म्हणजे एकदम मुलासारखी काळजी घेतोय। किती गप एकदम शांत बसलेले बघा। जर का त्यांना भीती अशी मनात त्यांच्या असते ना, तर ते म्हणजे अंगावरनं नाचले वगैरे नसते किंवा फिरले नसते। त्यांना पण किती बरं वाटतं बघू शकते। हे बघा निवांत बसले। हे बघा जस्ट आता इथे दूध पियाले, काही पण नाही बोलत आहे बघा। ते काय खायचं वगैरे त्यांना माहीत नाही, तर मोस्टली त्यांना हे दुधावरच आहेत ते।
बघूया पितात काय. दूध पित धर. ए दूध दूध. अरे दूध पिया. ठीक आहे. ए माझ्यावर तर ते आतमध्ये गेली. एकदम डेंजर सीन. तर मित्रांनी आतमध्ये शिरले. हे बघा. ए बाहेर ए नख्या 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 अंगातनं शिरते. दोन्ही पण ॲक्टिव्ह आहेत. आता दूध प्यायला आहेत ना, त्याच्यामुळे मस्ती करतायत मित्रांनो. हो चला दूध पिया. चल चल. अरे चल दूध पिया. गोंडास असं. चल. हे बघू शकता का, त्यांना भीती वगैरे असं राहिलीच नाही मुलात. प्राणी पाळायला वगैरे बोला खूप छान वाटतं. आणि एकदम गुणी अशी आहे खारुताई. तिला फक्त खायला बोला तर पेरू बोला, काजू बोला आणि आंबे बोला, नाही त्याच्यामध्ये एक्सपर्ट तिचा नंबर असतो. सर्वांच्या आधी पिकलेले खाण्याची मानकरी. हे कुठे गेली. हे बघ मी घाबरलो ना, ओली गेली कुठं. हे बघा 2-2 आहेत. ते बघा कशा अंगावरनं फिरतायत बघा, कशा माझे दोन्ही. तर हे ह्या ना तुम्ही काय बोलता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आम्ही तर खारुताई बोलतो हिला. आणि आपण दुसरीकडे कुठे सोडणार नाही. तरी बघा इथे फणसाचं झाड आहे आणि इथं आंब्याचं झाड आहे. इथेच त्यांना सोडून देऊ, पण सध्या तरी नाही, कारण ते अजून खूपच लहान आहेत. आणि ते कावले वगैरे बोला कोंबड्यांच्या पिल्या वगैरे घेऊन जातात इकडून. तर हे पण लहान असल्यामुळे ह्यांना पण नेऊ शकतात ते, घार वगैरे शिकरा वगैरे बोला. तर तसं नाही, कारण एवढं त्यांना दूध वगैरे पाजतात. तर त्यासाठी 10-1 दिवस जरा मोठं त्यांना खायला वगैरे समजायला लागलं ना, मग त्यांना सोडून देऊ. हे बघा. तर ह्याला तुम्ही काय बोलता मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि आमच्या खारुताई तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कळवा मला. चल तू पण जा तिथे, जा तिच्यासोबत, जा बस. जा बस, जा रे, जा बस. हे बघा इथे बसले एक माझ्या हातावर, एक माझ्या खांद्यावर आहे. त्यांना उतरायला सांगते, उतरत पण नाहीत ते. तर त्यांना आता मी ठेवतो, त्यांच्या पिंजरा बनवला त्याच्यामध्ये, कारण दूध प्यालेत ते आणि आता उड्या मारत आहेत. पादे गुजू 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 गुजू. ह्यांना पण गुदगुल्या होत आहे बघा. त्यांच्या डोक्याजवळ हे केलं ना, तर शेपटी बघा कशा वर करतात. त्याला ह्यांना ठेवून देतो. दाखवण्याचा हेतू म्हणजे त्यांना जीव बघा किती लावलेला आहे. इथे घाबरतसुद्धा नाही माणसाला. आणि रानातला प्राणी जर त्याला एखाद्याला एवढं जर जीव दिलात ना, तर तुम्हाला पण तो तेवढंच प्रेम करतो जेवढं तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. दाखवण्याचा हेतू हेच आहे. अशा प्राण्यांना प्रेम करत जा मित्रांनो. ह्यांना न मारता ह्यांना सोडायचे आपल्याला, चांगली मोठी होऊन. लहान असताना तर नाहीच, कारण त्यांना कावले वगैरे घेऊन जातील, ते आपल्याला बिलकुल पण जमणार नाही, कारण ते दुधावर जगवले आहे त्यांना. चला ये खाली उतरा, चला जा तुमच्या ह्याच्यामध्ये. दर ह्याला घे खाली, ह्याला एक घे, मला फोटो घेऊ दे त्याचा. हे तू ये, चल या. खारुताई आली. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो मला नक्कीच कळवा. आणि जो कोण चॅनलवर नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा असे नवनवीन व्हिडिओमध्ये. आणि फणस वगैरे बघा, कावा फणस आहे, फणसावर पण फणस वगैरे आलेत. आणि आता लगेच 2-4 दिवसामध्ये पिकायला लागेल एक पिकलेला फणस. मोठमोठे फणस आहेत. हे बघा, आंबे तर नाहीत, पण फणस आपल्याकडे जाम आहे. ते कापा फणस आहे. आणि कापा फणसामध्ये हा पिकतो, तो थोडा फक्त आवाज येतो असा दबदब, बाकी असं कळत नाही बाहेरून पिकला आहे की नाही. आणि वास मारतो. आणि बरका फणस असेल ना, तर त्याला दाबलात तर तो दबला जातो. हाच फरक आहे. तर तुम्हाला जवळून दाखवतो मी फण. हे बघा किती फणस लागलेत.
काफे फणस आहे ते. पूर्ण असं काफे फणस आहेत. आणि जर का पिकला असेल ना तर ह्या फणसांचा वास मारतो मित्रांनो. हे बघा 2 आहेत. तिकडे एक आहे. हे बघू शकता फणस. चला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा मित्रांनो.